आपण पाहू शकतोय. यावेळेला शॉट पिपा चेंडू पुल केलाय, सक्सेसफुल होईल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय सिक्सर. आशिष यांच्या बॅट मधून मात्र इथे 6 धावा येताना पाहायला मिळतात. आशिष यांचा उल्लेख करायला गेलो तर नेहमीच आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाले गोलंदाजावरती. पुढचा चेंडू घेऊन तुषार तयार, सामना करेल गोट्या. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला, स्लॉट बॉल चेंडू होता, उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया काय होतं सीमारेषेच्या जवळपास आणि 6 धावा, अतिशय जवळपास होता पण 6 धावा घेण्यात यश आलंय. ते आशिष यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली, अतिशय उत्कृष्ट असा स्लॉट मधला चेंडू होता. तो तुषार सामना करतो आशिष, त्यासोबत आहे नॉन सेकंडला गणेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट मध्ये चेंडू गेला आणि धावा जातोय तो 6 धावांसाठी प्रयत्न होता. यॉर्कर लाईनचा चेंडू बघा स्लॉट मध्ये गेला आणि चेंडू होता कव्हरच्या वरच्या क्षेत्रावरून 6 धावांसाठी. पहिल्या षटकात 14 धावा घेण्यात यश आलंय ते आशिष यांना आणि चांगली कमबॅक करताना दिसतो आपल्याला मानस एंटरप्राइज या संघाचा हा गोलंदाज. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो इथे रबर बॅश मध्ये. ओ सुंदर तटाला चेंडू, पाहूया कॅच होते की नाही. कॅच झाली असती परंतु काहीसा अंदाज चुकला, सूर्यकिरण डोळ्यावरती आले आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप गेला. 4 धावांसाठी कॅच होऊ शकली असती परंतु अंदाज काही आला नाही. सूर्यकिरणांच्या मुळे त्याच्या डोळ्याला त्रास झाला कदाचित आणि अंडर 19 मध्ये सिलेक्ट झालेला आहे तो MCA कडून. पुन्हा एकदा शॉट टाकून जपायचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता हवेच्या 6 धावांसाठी. हवेचा पण फायदा झालाय ते फलंदाजाला. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं, कदाचित हा कॅच होऊ शकला होता मिड विकेटला परंतु थोडासा हवेचा जोर होता त्या साइडला म्हणून. इस मरतबा हवाई फायर, गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में 6 रनों के लिए. बैक टू बैक 2 बड़े हिट्स आते हुए इस ओवर में स्कोर जा पहुंचा है 45 रनों पे. MK अकॅडमी. पुढचा चेंडू घेऊन अकुटपाचा चेंडू महाराज मिडविकेट मारण्याचा प्रयत्न केला. पाहूया षटकार जातो की नाही. षटकार, उत्तुंग असा षटकार दीपक याच्या बॅट मधून. आजच्या दिवसातला हा पहिला षटकार. निनाद आपण काय सांगाल, हे आयोजन नियोजन केलं आणि ह्या संघाचे यावेळी या नवीन रबर बॅश हे चालू झालेलं आहे प्रीमियर लीग, तर काय म्हणाल. मंडळाचे सुद्धा अध्यक्ष आहेत. या दरम्यान अकुटपाचा चेंडू फिरकून दिला स्क्वेअरच्या वरून 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट षटकारांचा बादशाह दीपक याच्याकडून पहिला षटकार पाहायला मिळतो त्याच्या बॅट मधून. अतिशय निशांत कसबे आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत होते, वैयक्तिक पहिलं षटक उत्कृष्ट असा. पुन्हा एकदा अकुटपाचा चेंडू भिरकावून दिला कव्हरच्या वरून 1 बाउन्स ओव्हर द रोप अँड दॅट्स अ क्लिअर बाउंड्री. सुंदर असा चौकार दीपक याच्या बॅटमधून दिसणारा षटकाराचा बादशाह आपण दीपक म्हणतो, त्याने चौकार इथे लागवला आहे. त्यांचा प्रयत्न असेल हा. शॉर्ट चेंडू टाकला होता, भिरकावून त्यांचा प्रयत्न केला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या वरून जातोय 6 धावांसाठी. अकुटपाचा चेंडू अचूक हेरला आणि धावसंख्येत भर घातली. 6 धावांची धावसंख्या पुढे सरसावली ती 22 उंचीवरती नेऊन ठेवला. पुन्हा एकदा अकुटपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, मोर वळून जातोय मिडॉनच्या वरून 6 धावांसाठी. पोझिशन ऍडजस्ट झाली नव्हती परंतु टायमिंग आणि ताकद याच्या जोरावरती हा षटकार दीपक यांच्या बॅटमधून जातोय. अतिशय उत्कृष्ट फलंदाज दीपक, ज्याला सिक्सरचा बादशाह म्हणतात, आणि त्यासोबत एक तडाखेबाज फलंदाज महेश जाधव. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय विनय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु पुन्हा एकदा शॉट अकुटपाचा चेंडू आणि खरपूस समाचार घेतला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश करताना दिसतो आपल्याला दीपक. अतिशय योग्य वेळी खेळताना दिसतो आपल्याला दीपक. योग्य वेळी फॉर्म मध्ये आलाय आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 21. खोलटाप्याचा चेंडू जोरात भिरकवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. अजूनही खेळपट्टीवरती जम धरून बसलाय तो दीपक, सिक्सर किंग दीपक. साई स्पोर्ट्स या संघाकडून खेळणारा खेळाडू.
माफ करा, सिक्सरचा बादशाह दीपक परवडे. निनाद, नक्कीच आपण म्हणाला की 35 धावा या अतिशय उत्कृष्ट धावा नाही म्हणता येणार. त्या दरम्यान मला हा उत्तुंग असा षटकार बॉलरच्या वरून मारलेला आहे. शॉट ऑफ द डे म्हणता येईल आपल्याला. अतिशय उत्कृष्ट बॅकफुटवरून मारला सरळ बॉलरच्या वरून षटकार 6 धावासाठी. आपण पाहू शकता धावसंख्या पुढे सरसावते. आपण म्हणाला की ह्या 3 षटकांमध्ये 35 धावा केलेल्या आहेत. त्या 35 धावा सफिशियंट नाही ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती या संघाला. पण असं दिसतंय की ज्या पद्धतीची आगेकूच करतात. खूप सुंदर शेटू, तितकाच सुंदर फटका आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळवून देतो. जिथे 1 धाव असती तिथे 4 धावा मिळत आहेत. 1 धाव मिळत आहेत. नक्कीच हे ना एक गोलंदाज म्हणून आणि एक कर्णधार म्हणून ही नक्कीच विनयला न पटणारी गोष्ट असेल. खूप छान गोलंदाजी करत होता. अमोल सारख्या एका मातब्बर फलंदाजाला बॉलिंग करत होता. विनयचा पुढचा चेंडू अमोलला. खूप सुंदर फटका. खूप आजच्या दिवसातला हा सर्वात लांब षटकार म्हणावा लागेल. अमोलने त्यात का आहे अमोल आणि सेंट्रल मैदान हे नातं काय, अमोल आणि ठाणे क्रिकेट हे नातं काय आहे, तो इथं येऊन ज्याप्रमाणे परफॉर्म करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने हे 2 मोठे षटकार मारलेत, हे 2 आजच्या दिवसातले 2 सर्वात सुंदर फटके अमोलच्या बॅटमधनं येत आहेत. उंचावून मारणे टोलवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेसफुल. स्क्वेअर लेगच्या दिशेवरून जातोय चेंडू सीमारेषा पार. अतिशय उंच असा आणि लॉंगेस्ट 6 म्हणता येईल आपल्याला. खोदून काढलाय चेंडूला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेवरून मारला तो 6 धावांसाठी. त्याच्या फलंदाजीला खीळ लावली ती सागर यांनी. चौथा चेंडू स्लॉट मध्ये चेंडू उंचावून जातोय मिडवरून 6 धावांसाठी झाडांमध्ये. अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेला आज षटकार स्लॉट मध्ये होता. कोणत्याही प्रकारची गडबड केली नाही आणि स्टँड अँड डिलिव्हर केलाय 6 धावांसाठी. आतापर्यंत शांत असलेला अमोल पुन्हा एकदा सुंदर असा षटकार कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. अमोल यांच्यासाठी विकासचा हा चेंडू आणि तटकावलेला आहे. 1 बाउन्स. ओ 4 रन. 1 बाउन्स 4. अक्षयकडून सहसा मिसफिल्ड होत नाही पण ही मिसफिल्ड झाली आणि ह्या 4 धावा गेल्या आणि या 4 धावेनंतर 50 क्रॉस 55 किती. पहिल्यांदाच अमोल केदार यांना सामना करतील. पाहूया कशा पद्धतीने केदाराची धारदार गोलंदाजी ते सामना करतील. हो 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 बढिया शॉट. उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला तर कव्हरच्या वरून आणि कव्हरच्या वरून खेळण्यात सक्सेसफुल झाले ते 6 धावांसाठी. कव्हर आणि मिड ऑफच्या क्षेत्रामधला प्लेला चकमा देत चेंडू जातो सीमारेषा पार 6 धावांसाठी. महेशचा पुढचा चेंडू गुड्डूला. अतिशय उत्कृष्ट चेंडू पण त्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट फटका म्हणता येईल. गुड्डूच्या बॅटमधून निघतो एक 6 धावांसाठी. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला एक सुंदर फटका, एक देखण्यासारखा फटका गुड्डूच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक ठाण्याच्या क्रिकेट क्षितिजावरचा एक उगवतात. पुन्हा एकदा खोट्यापर्यंत चेंडू फिरकावून दिला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा षटकार येतोय बॅटमधून गुड्डूच्या. एक उत्कृष्ट फलंदाज आपल्याला इथं फलंदाजी करताना दिसतोय. आता पहिल्या सामन्यामध्ये एवढी काही चुनूक दाखवता आली नाही परंतु या सामन्यात नक्कीच त्याचा एक टार्गेट असणार आहे आणि त्या टार्गेटला निर्धारित धरून तो या गोलंदाजांनी आता शेवटचा चेंडू घेऊन अक्षय पुन्हा खोलटप्प्याचा चेंडू घेण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे स्क्वेअर लेगच्यावरून पुन्हा 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा फटका षटकार आपल्याला बॅटमधून येतोय गुड्डूच्या. खोदून काढलाय चेंडू. हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. यॉर्कर लाईन टाकण्याचा प्रयत्न होता अक्षय यांचा करणे. अगोदरचा चेंडू त्यांनी यॉर्कर टाकला होता तोच प्रयत्न ते करत होते परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला. हा शेवटचा षटकातील सेकंड लास्ट षटकातील शेवटचा चेंडू हा गुड्डूने तटकावलेला. व्हॉट अ शॉट गुड्ड्या. 6 धावा 6 धावा 6 धावा. आणि आता जसं आपण एक्सपेक्ट करत होतो की या 7 चेंडूत जर 2 ते 3 षटकार येत आहेत तर ही मॅच रंगतदार होऊ शकते. 62 धावा झालेल्या आहेत. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा 6 चांगलाच पडेल असं नाहीये
पुन्हा बघूया. चांगल्या टप्प्याचा चेंडू होता परंतु तितके चांगल्या फलंदाजी केलेली आहे आणि हा धावांसाठी 6 धावांसाठी जातो चेंडू. 6 धावांसाठी. जितका चेंडू उत्तम होता तितकंच उत्तम फलंदाजी केली गुड्डूने आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा घेण्यात यश मिळाले ते गुड्डूला आणि अशा प्रकारे 1 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती. This is nicely played off the front foot. One bounce over the ropes. Rocket pull shot from Nikhil Bhoir. Score quickly moves on to 40. Still they haven't lost any wicket. You can see the action replay. Short of length delivery. Played nicely down to the deep square leg region for a boundary. इस मर्तबा flick shot. What a hit. Outstanding hit out of the park. बहुत ही बढ़िया हिट इस मर्तबा. रडार में थी ये गेंद और फ्लिक शॉट हेलीकॉप्टर शॉट काफी बढ़िया खेलते हैं निखिल भोईर और उसी का मुजाहिरा देते हुए पिछले गेंद पर बढ़िया हिट. आप देख सकते हैं एक्शन रिप्ले cricket.in के माध्यम से. प्लीज लाइक और सब्सक्राइब कीजिएगा. इस मर्तबा निचला हिस्सा लगा बल्ले का गेंद जारी है. डीप एक्स्ट्रा कवर मिड विकेट क्षेत्र में गेंद गई 4 रनों के लिए. खराब क्षेत्र रक्षण इस मर्तबा सूर्यकांत पाटिल द्वारा और बैकअप करने की काफी अच्छी कोशिश की थी अशोक बोरवड़कर ने लेकिन नाकामयाबी हाथ लगी. यानी कि ओवर की हुई समाप्ति 4 ओवर की समाप्ति का सीके किंग का स्कोर जा पहुंचा है 50 रन बिना किसी नुकसान के. यावेळेला समोरच्या दिशेने लगावलाय टोला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू काही थांबण्यासाठी तयार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय गणेश खेडेकर यांच्या बॅट मधून षटकार. पहिला चेंडू नक्कीच यावेळेला फुल टॉस. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक होतीये आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे. आशिष आणि गणेश यांच्याकडून स्ट्रायकिंग एंडवरती गणेश विरुद्ध गणेश अशी ही मॅच रंगेल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टोललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. जी धावगती मात्र तिसऱ्या षटकामध्ये थांबली होती तिला मात्र आता वेग देण्याचं काम केलं जात आहे कारण की जी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओहो यावेळेला की स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. गणेश यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. सिक्सर. काय फटका सजवलाय. वा बरोबर त्यांच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. 25 धावा फुलटॉस चेंडू होता. खरपूस समाचार घेतलाय. मिडॉनच्या वरून मारलाय 6 धावांसाठी गणेशने. खराब चेंडू आणि खरपूस समाचार पद्धतशीर घेतलाय तो गणेशने. चांगली गोलंदाजी करत होता सागर परंतु एक स्क्वेअर चेंडू स्ट्राईक वरती गेला तो गणेश कारण त्यांनी आपल्या बॅट मधून चांगले षटकार ठोकले तिथे. पाहूया आपल्या संघासाठी काय तो. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू होता. खरपूस समाचार घेतलाय. मिड लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन वरून 6 धावांसाठी. विजयाकडे कूच करताना दिसत होते आपल्याला मानस एंटरप्राइजेसचा संघ. सागर मिमरड सामना करतील गणेश. फुलटॉस लो फुलटा चेंडू पुन्हा तडवला. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा बॉलरच्या वरून मारलेला चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. गणेश फॉर्म मध्ये आहेत. फास्ट स्ट्राईक चेंज करण्याचा इथे महेशचा बलिदान देण्याचं काम इथे सक्सेसफुल होताना दिसतंय कारण स्ट्राईक जो आहे रोटेट झालाय गणेशकडे आणि आता धावसंख्या आहे ती केवळ 18 2 षटकाच्या समाप्तीनंतर. फुलटा चेंडूचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता मिडॉनच्या वरून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. गचा क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळते आपल्याला. कदाचित अडवू शकला चेंडू निनाद परंतु चेंडू काही अडवता आला नाही आणि 1 बाउन्स ओव्हर द रोप गेला 4 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटिंग शॉट खेळाला गणेश यांनी. आपल्या मागच्याच मॅच मधून फॉर्म कंटिन्यू करताना दिसतोय तो गणेश.